पूरस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत एका महिन्यात 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपये दिल्याची धक्कादायक माहिती। आरटीआय मधून उघड, विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक। शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांसह विरोधक आक्रमक। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सुरू, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। प्रश्नोत्तराच्या तासाला संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी उपस्थित नसल्यानं भास्कर जाधव आक्रमक। सरकारच्या वतीनं कुणीच नाही याची दखल कोण घेणार, भास्कर जाधव यांचा अध्यक्षांना थेट सवाल। आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळं लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। नागपूरच्या विधान भवनात दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। दोन 2008 मधील रेल्वे भरती मारहाण प्रकरणातील सुनावणीला राज ठाकरेंची ठाणे कोर्टात हजेरी। आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर। रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक सचिन पाकळेंच्या कारखान्यावर ईडीची छापेमारी। खेडमधील सुकिवली आणि चिपळूणच्या सावर्डेतील कात कारखान्यावर धाड। उदय सामंतांच्या निकटवर्तीयांवर धाड पडल्यानं चर्चांना उधाण। नाशिक पालिकेच्या एसटीपी प्लांटसाठी पालिकेनं तोडली 300 झाडं। पालिकेच्या अजब कारभारावरून नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतप्त। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप। स्थानिक नागरिकांच्या आरोपानंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। मुंबईतील मिठी नदी गाळूपचा घोटाळा प्रकरणात 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेनं केली अटक। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप। ठाण्यातील मुंब्रा परिसरात ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी धाड पडल्याची माहिती। धाडींमुळे एकच खळबळ। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात। वरिष्ठ सूत्रांची माहिती। भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। आणि रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील बाजारात भीषण आग। आगीत बाजाराचं मोठं नुकसान। आगीत होरपळून एकाचा मृत्यू।